मुंडई आणली आईने. हो का? आज तुम्ही गेलता का? नाही, आपण आणली हे का नाही? आपण लावलं तर मी बसले ती मिरच्यावाल्यापाशी. आई आमच्या मसाला आमचा संपलाय, ती मिरच्या परत अजून सौदा धन खोबरं जी काय असतं ते हाय घरात पिशवी भरलेली. आणि हो का? नवीनच आमच्या आईने एक महिना एक दवाखाना, दुसऱ्या महिन्यात दुसरा दवाखाना. काय आता इकडे दवाखान्यात गेलत्या, तिथं सांगितलं होतं पालक खायचं नाही, टोमॅटो खायचं नाही, शाबू खायचं नाही, दही खायचं नाही. आता इथे गेलत्या, तिथं सांगितलंय नॉनव्हेज खायचं नाही आणि ही बाकी सगळं खायचं, पालेभाज्या. कशाचा कडा करायचा आहे ह्याचा दूध, पुदिना, पालक, हो त्यांच्यात खायचं आणायचं. ती हिरवया आईला एकच टाइम जेवायचे. आता उपाशी आहे. संध्याकाळी 7-7:30 वाजता एकदा पोटभर जेवलं की ते दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता जेवायचं. दूध खायचं नाही, गुळाचा चहा प्यायचा. आता गुळाचा चहा केलता. आणि हे आलं, ही काय शुभ्रा आलंय का नाही? गाजर आलं नाही आलं, तुम्ही चहा टाकायचं. काय पिशवीच भरली का घेताची आहे ना? चढायला आणि उतरायला गाडीवरनं तरी काकडे मिक्स येत आहे. ही गावरान येतं, ही वाईस त्यातली त्यात राहायचं. असू द्या. तर तुम्हाला सांगायचा उद्देश ही की भाजीपाला आणलाय मस्त असा आणि आईला काढा करून, हिरवा एक काढा आणि सॅलेड आहे, फ्रूट सॅलेड. गाजर बीट तर बीट खाल्लेलं पण शरीराला चांगलं असतं. गाजर बीट काकडी ह्याचा एक ज्यूस करून प्यायचा. ज्यूस प्यायचा का चिरून खायचंय? ही चिरून खायचं आणि पालेभाज्याचं ज्यूस करायचंय. असं आयचं आता आहार आहे. तुम्हाला आहार पण सांगते, आईने आल्याला सांगितले. हसल्या म्हणजे फरक पडतोय. काय होतंय महिनाभर फरक पडतोय, दुसऱ्या महिन्यात काय होतंय काय माहिती, फरकच बंद. होय आहे. आता शेवटचा एकमेव डॉक्टर आहे असं म्हणून किती डॉक्टर झालं, पण माणसाला कसं वाटतं ऑपरेशन करायचं म्हणलं की एकदम आधू होण्यापेक्षा इकडं तिकडं आपा आमचं लय कष्ट घेतात आईसाठी. त्यांचं म्हणणं की पैसे जायला का पण फरक पडला पाहिजे ना, ऑपरेशन करायचं पण सुखाचं काम नाही. त्याच्यामुळं आता एवढे बार आयला म्हणलं बघू फरक पडतोय नाही पडतोय, मग डायरेक्ट ऑपरेशनच करायचं. पण फरक पडेल असं मला बी वाटतंय. आता बघू काय होतंय काय नाही. आता इथंच गेलती जवळ, आधी लय लांब गेलते. तर छान अशी ताजी भाजी, कोथिंबीर, टोमॅटो पण खायचं असेल. टोमॅटो काकडी गाजर आणि बीट ह्याचं बारीक बारीक चिरून खाल्लं ना. कोंबड्या काय बघतो, कुत्रा आलं का? हा कागद गुतल्या म्हणून भेटत ना पण सगळ्या कोंबड्या. काय शुभ्रा? आणि शुभ्रा आमची कशी मधीच बसली आहे, नीट करतीय. ही पुदिन्याचा तर लय छान वास येतो. ही भाज्यांना वापरतात, थोडीशी ग्रेव्ही करून भाज्यांनाच वापरतात. ही कशाला वापरतात मलाच नाही माहिती. पुदिना बिर्याणीला असतो बहुतेक, है ना. कोथिंबीर पुदिना आणि दही चिरून त्या ह्याच्यात टाकतात. ही दोन्ही चिरून दही आणि बिर्याणी करतात. आणि भाजीत पण ग्रेव्ही टाकतात, अद्रक लसूण पुदिना. ह्याला म्हणतात पुदिना. तू बघितला होता का? हा पुदिना म्हणतात. कशी पान येतो तुळशी सारखी छान छान, वास पण येतोय चांगला. तर हाय परत एवढ्या भाज्या नीट मस्त पैकी भाजी करायची आणि कुरिअर टाकायचं होतं आज, पण आज काय नाही झालं. पण उद्या नक्की टाकू. ज्यांनी सांडगे कुरडया शाबू बटाट्या पापड्या आणि शेवा एवढ्या आपल्याला ऑर्डर आहे. तेवढी उद्या आपण तुम्हाला पॅकिंग करताना व्हिडिओ येईल आणि मग टाकू. तांदळाच्या पापड्या सकाळी टाकलेली तांदळाच्या पापड्या आणि शाबूच्या भातावड्या आणि ज्वारीच्या पण आहेत. ज्वारीच्या भातावड्या ती सगळं मिळून सगळं बनवून वाळून ठेवलंय. फक्त कुरिअर टाकायसाठी राहिले पॅकिंग साठी. उद्या आज पॅकिंग करून टाकायचं होतं, पण आज लाईटच नव्हती. आता उद्या ज्यांनी ऑर्डर टाकली ना त्याचं तुम्हाला उद्या मिळून जाईल. बाय 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 कर.